नरेंद्रजी मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या खासदारांची एक बैठक दिल्लीमध्ये आयोजित केली होती. या बैठकीमध्ये विविध विषयावर त्यांनी भाष्य केलं. त्यामध्ये एक भाष्य असं त्यांनी केलं, खासदारांना सांगितलं की 2014ला शिवसेनेने युती तोडली, आम्ही स्वतःहून युती तोडली नाही. परंतु मोदीजी जे बोलले ते अर्धसत्य आहे, अर्धसत्य नाही, ते पूर्णपणे असत्य आहे. 2014ला सर्वसाधारणपणे भारतीय जनता पार्टीच्या विधानमंडळामध्ये मी विरोधी पक्षनेत्याचं काम करत असल्यामुळे बहुतांशी जबाबदारी माझ्यावर होती. आणि त्या कालखंडामध्ये 5 वर्षामध्ये वातावरण तत्कालीन सरकारच्या विरोधामध्ये व्हायला लागलं होतं. आणि अशा स्थितीत काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार येणारच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सेना भाजपचंच सरकार येईल असा विश्वास सर्वसाधारण जनतेलाही होता आणि आम्हालाही होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही प्रमाणामध्ये म्हणजे जनता पार्टी वगैरे जे होते असे लोक भाजपमध्ये यायला लागले होते. बरेचसे जसे कोकाटे वगैरे तुमच्या भागामधले होते, असे अनेक आमदार त्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून तिकीट मागायला लागले होते. असं इतकं वातावरण चांगलं होतं. आणि हे वातावरण पाहून भारतीय जनता पार्टीमध्ये गेले 2-2.5 महिने आधी निवडणुकीच्या तेव्हापासूनच ही चर्चा सुरू झाली होती की वातावरण जर भाजपच्या बाजूला आहे तर भारतीय जनता पार्टीने एकट्याने निवडणूक लढवाव्या. उगाच शिवसेनेला घेऊन लढण्यापेक्षा आपण जर एकट्याच्या बळावर निवडून येण्याची स्थिती आहे तर शिवसेनेशी युती तोडली पाहिजे, हा विचारप्रवाह 2-2.5 महिन्यापासून भाजपचा चालू होता. आणि अंती भारतीय जनता पार्टीने हा निर्णय घेतला की शिवसेनेबरोबरची युती तोडावी. युती तोडण्याच्या बाबत चर्चा होत असताना माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार होते, देवेंद्रजी फडणवीस होते, मी होतो, अशा अनेक मान्यवर आम्ही बसलो असताना ही घोषणा कोणी करावी? म्हणजे वर्षानुवर्षाची 25 वर्षाची 30 वर्षाची युती तोडणं आणि त्याला काहीतरी मजबूत कारण असणं, हे कसं सांगावं आणि कुणी सांगावं, यामधूनही बराचसा खल आमच्या बैठकीमध्ये झाला. आणि त्यानंतरच्या त्याच दिवशी मी मुक्ताईनगरला आलो होतो फॉर्म भरण्यासाठी. त्याच्या आधी मी तयारी करत होतो. त्याच वेळेस मला वरिष्ठांकडून निरोप आला की मुंबईला तातडीने या. मी हेलिकॉप्टरने मुंबईला आलो आणि त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली. पक्षाने एकमुखाने तो निर्णय घेतलेला होता भाजप म्हणून. आणि प्रत्येकाला म्हटलं होतं की देवेंद्रजी त्यावेळेस BJPचे अध्यक्ष होते. खरं म्हणजे त्यांनी युती तोडण्याची घोषणा त्यांनी करायला हवी होती, परंतु ते म्हणायचे सुधीर मुनगंटीवारांनी करावी, मी करणार नाही वगैरे अशा स्थितीत होते. शेवटी ही जबाबदारी त्यांनी माझ्याकडे सोपवली आणि मी माननीय उद्धवजींना फोन करून सांगितलं की आजपासून आपलं अलायन्स तुटलं. त्यांनी मला कारणं विचारले. मी बरीचशी चर्चा त्यांच्याशी केली उद्धवजीशी त्यावेळेस 2014ला. आणि त्यांना सांगितलं असं असं आहे, जागा वाटपामध्ये आपलं जमत नाही आहे आणि ते कमी अधिक प्रमाणामध्ये बऱ्याचशा आपल्या बैठका झाल्या. बैठका होऊनही निर्णय जर होत नसेल आणि आता फॉर्म भरायची वेळ आली आहे, अशा स्थितीमध्ये तुमचाही निर्णय होत नाही, आमचाही निर्णय होत नाही आणि म्हणून ही युती तोडणं आम्हाला संयुक्तिक वाटतं. म्हणून युती तोडण्याची घोषणा मी स्वतः त्यावेळेस केली.
म्हणजे भाजपकडून युती तोडण्याची घोषणा झाली, शिवसेनेने त्या कालखंडात युती तोडली नव्हती. खडसेंच्या म्हणण्यावर किती विश्वास ठेवावा हा एक मोठा प्रश्नच आहे. ते आमच्यामध्ये होते, आमच्यातून बाहेर गेलेत आणि आज ते वाटेल तसे बोलत आहेत. खरं म्हणजे मी या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. 2014मध्ये ज्यावेळेला जागेचं वाटप सुरू होतं त्यावेळेला उद्धवजींनी हट्ट धरला की आम्ही 151 जागाच लढू. खरं त्यांची तशी परिस्थिती नव्हती 151 जागा लढायसारखी. आम्ही त्यांना सांगितलं शेवटी एका जागेवर कॉम्प्रोमाइज आम्ही त्यांना करा म्हटलं. त्यांनी एका जागेवर सुद्धा कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी केलं नाही आणि म्हणून नाईलाजाने ही युती त्यावेळी तुटली. आणि निवडणुका झाल्यानंतर आपण बघितलं असेल 123 आमदार आमचे निवडून आलेत आणि त्यांचे काय 61 आमदार निवडून आलेत. म्हणजे आमच्या निम्मे सुद्धा म्हणजे 50% सुद्धा त्यांचे आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले नाहीत. म्हणजे त्यांची परिस्थिती नसताना या ठिकाणी आम्हाला त्या जागा द्या, आम्ही एवढ्याच जागा लढवू असा आग्रह त्यांनी त्यावेळी धरला आणि म्हणून खऱ्या अर्थाने युती तुटली. खडसे काय म्हणतात, खडसेची विश्वासार्हता आज काय त्यांच्यावर विश्वास ठेवावा. आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्या म्हणण्याला कुठेही आधार नाही आहे, तथ्य नाही आहे. मला सांगितलं, मी गेलो, मी बोललो, कशाला तुम्हाला कोणी सांगितलं ते धंदे करायला? तेव्हा मला देवेंद्रजींनी सांगितलं होतं. या गोष्टीमध्ये या सगळ्या गोष्टी निराधार आहेत. तर दुसरा प्रश्न म्हणजे राहुल गांधी याला धरून असं आहे की खडसे म्हणतायत की खरं तर ही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी करणं अपेक्षित होतं, पण मला मतदारसंघातून मुंबईत बोलवलं गेलं आणि मला याची घोषणा करायला लावली. त्यावेळेस देसाई सुद्धा माझ्याकडे आले होते का तुम्ही काय युती तोडताय, उद्धव ठाकरेंनी सुद्धा फोन आलेले होते. नाही, मी पुन्हा सांगेल की एका जागेसाठी, फक्त एका जागेच्या वादासाठी त्यांनी त्या ठिकाणी युती तोडली. आम्ही याच्या खाली एक जागा घेणार नाही. खरं म्हणजे त्यांची तेवढी ताकद त्यावेळेला नव्हती. निवडणुका झाल्या त्यावेळेला 123 लोक आमचे उमेदवार आमचे निवडून आलेत, आमदार आमचे झालेत. त्यांचे पूर्ण 288 लढल्यानंतर त्यांचे फक्त तिथे 162-63 आमदार त्या ठिकाणी निवडून आले. म्हणजे आमच्यापेक्षा निम्मेच आमदार त्यांचे त्या ठिकाणी निवडून आले. खडसेंच्या म्हणण्याला कुठलाही आधार नाही आहे. खरं म्हणजे त्यांना कोणी सांगितले धंदे करायला? कोण होते त्यावेळेला पक्षामध्ये? देवेंद्रजी अध्यक्ष होते पक्षाचे. उगाच आपली शेकी मिळून घ्यायची की मला सांगितलं, मला बोलवलं. मला वाटतं या गोष्टीला कुठलाही आधार नाही आहे आणि त्यांची विश्वासार्हता आज काय खडसेंची? ते बोलतच राहतील. आता मला असं सांगितलं होतं, मी असं केलं होतं, मला असं म्हटलं होते. आणि म्हणून पंतप्रधान मोदींच्या बाबतीत तरी त्यांची बोलण्याची पात्रता नाही. एकनाथ खडसेंनी युती तुटल्याचं जाहीर केलं होतं आणि ती जाहीर करण्याची जबाबदारी भाजपने त्यांच्यावर टाकली होती, हे खरं आहे. पण 2014 ते 2022 खडसे साहेबांना हे सांगायला काय झालं होतं की ही युती भाजपने तोडली होती? इतक्या दिवसात त्यांनी का नाही बोलले काही? आता भाजपपासून वेगळे गेले म्हणून ते अशा प्रकारचे जुनी गोष्टी काढायला बोलतात आहे. पण आता 2014 आणि 2023-24 हा खूप मोठा फरक आहे. ज्यांच्यासोबत युतीची चर्चा फिसकटली त्यांचा पक्ष वेगळा झालेला आहे, आमची शिवसेना ही वेगळी आहे आणि आमची जी शिवसेना आहे ही शिवसेना आणि भाजप महायुती ही भक्कम आहे.